हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण खूप साध्या पद्धतीचा भात बनवणार आहोत। तर बघा, त्यासाठी मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, 5 ते 6 मिरच्या, जिरा, मोहरी आणि बासमती तांदूळ पावशेर घेतलेले आहेत। तर बघा, ही रेसिपी माझ्या लहानपणी माझी आई खूप वेळा बनवायची आणि खूप छान आणि टेस्टी हा असा भात होतो। तर चला आज आपण बनवून पाहूया कसा होतोय तो। तर बघा, ही रेसिपी बनवताना तुम्ही जेवढं सामान कमी वापरचाल ना तेवढा भात टेस्टी होतो। बघा, इथे मी 2 चमचे तेल ओतलेले आहे। तर सर्वात पहिले आपण मिरची फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर कांदा फ्राय करणार आहोत। चला तर मग तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया। तर पाहू शकता मिरची चांगली फ्राय झालेली आहे। तर कांदा आणि कढीपत्ता टाकून घेऊया, त्यानंतर जिरा मोहरी। हे तेलामध्ये आपण चांगलं फ्राय करून घेतलं पाहिजे, त्यामुळे भाताला खमंग चव येते। आणि हे फ्राय करत असताना अगदी अर्धा चमचा नमक टाकून घ्यायचं आहे आपल्याला। चला तर मग हा कांदा फ्राय होईपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। तर बघा, तांदूळ आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि कांदा पण फ्राय होत आलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्यानंतर थोडीशी हळद। बघा, तुम्हाला हवा असेल तर थोडासा काळा मसाला तुम्ही इथे वापरू शकता। तर चला आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। बघा, ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे काही सामान वापरू नका। अशा प्रकारे एकदा बनवून पहा, बघा किती छान भात टेस्टी होतो। चला तर मग आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया। चला तर मग आपल्याला जेवढं लागेल तेवढे तांदळासाठी पाणी ओतून घेऊया आणि 1 ते 2 शिट्ट्या करून घेऊया। तर बघा, कांदा मिरची फ्राय करताना आपण थोडंसं नमक टाकलेलं आहे। आता आणखी थोडेसे टाकून घेऊया आणि शिट्ट्या करून घेऊया। तर बघा, फुल गॅसवरती आपल्याला 1 शिट्टी करायची आहे आणि एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। चला तर मग आपला गरमागरम राईस तयार आहे, पाहून घेऊया कसं झालं आहे तो। तर बघा, वास तर खूप मस्त येतो आणि एकदम खिचडी भात सारखा एकदम छान आणि टेस्टी झाला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।